चला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम आम्ही घेऊन येत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आमच्या शाळेच्या वतीने घेण्यात येत आहे. त्यामध्ये आपल्या बॅचचे वैशिष्ट्य सांगतो पहा. दररोज लाईव्ह लेक्चर आपल्याला पाहायला मिळतील. परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले जातील. रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर अनलिमिटेड व्ह्यू मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर प्रत्येक घटकावर जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, सर्व टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची लिंक आम्ही आपणाला उपलब्ध करून देत आहोत. त्या लिंकचा उपयोग आपले शिक्षक, पालक, आपले नातेवाईक करू शकतात, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याची प्रगती काय आहे, महाराष्ट्रातील इतर विद्यार्थी किती प्रगती करतायत, आपला मुलगा कुठं आहे याचा तुम्ही अभ्यास करू शकाल. त्याचबरोबर पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, ज्याचा अभ्यास करून प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता. 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला एवढंच करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करायचं आहे, त्याचीही लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे. विद्यार्थी मित्रांनो, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, तरच तुम्हाला लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन मिळेल. लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला दाबणं आणि सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आम्हाला असं जाणवतं बरेचसे विद्यार्थी फक्त व्हिडिओ पाहतात परंतु त्याला सबस्क्राईब करत नाहीत, बेल आयकॉनला दाबत नाहीत, त्यामुळे त्यांना लाईव्ह तासिका करता येत नाही. तासिका होऊन गेल्यानंतर ते तासिका पाहतात, म्हणजे ऑफलाईन तास करतात. विद्यार्थी मित्रांनो, लाईव्ह तासिका करण्याचा आनंद काही वेगळाच असतो, जो तुम्ही घेताय. आपल्या मित्रांनाही ते घ्यायला सांगा. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. विद्यार्थी मित्रांनो, सर्व लिंक तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत. एकाच ठिकाणी सर्व लिंक उपलब्ध होणार आहेत, त्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचीही लिंक तुम्हाला युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आम्ही सर्वे केला तर आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातले बॅच 5,000 पर्यंत, रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच तुम्हाला 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या या शाळेच्या माध्यमातून आपल्याला हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. आणि या सुविधेचा महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांनी 4थी आणि 5वी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तो आपण भाषा विषयाचा किंवा नवनीतचा जवाहर नवोदयाचा अभ्यास करण्यासाठी आपण कोणत्याही प्रकाशनचं बाजारातून पुस्तक घेतलं पाहिजे, घ्यायलाच पाहिजे. कोणत्या प्रकाशनचं पुस्तक घेतलं तर आपल्याला यामध्ये 50 ते 60 उत्तरांचा अभ्यास होतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, तेवढा अभ्यास आपल्या परीक्षेचे परिपूर्ण मार्क घेण्यासाठी पुरेसा नाही. त्यामुळे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने 200 प्लस पीडीएफ स्वरूपातले उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत. तरी या सुविधेचा महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण 4थी आणि 5वी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, ही विनंती. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 134 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 134 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा, अगदी खात्रीशीर. सूचना एवढीच आहे, तुम्हाला ज्या टेस्ट दिल्या जातात त्या टेस्ट वारंवार सोडवत चला, जेणेकरून तुमचा अभ्यास होईल. पैकी गुण मिळेपर्यंत त्या टेस्ट वारंवार सोडवा. टेस्टच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप मध्ये गेलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, उतारा क्रमांक 134 तुमच्या स्क्रीनवर, उतारा काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून या उतार्यावरील एकही प्रश्न आपला चुकणार नाही. काळजीपूर्वक वाचा विद्यार्थी मित्रांनो, आणि वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा.
आलो तू घरीच आहे. आलो. चला अभिनंदन, ज्यांचं ज्यांचं वाचून झालंय त्या सर्वांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं वाचायचं राहिलंय त्यांनी काळजीपूर्वक बघा. पहा, वाचून झाले. वैष्णवी सोनवणे, प्रशांत सानप, अनुष्का थोरवे, अमृता सानप, आदित्य सानप, युवराज थोरवे, प्रदीप सानप, ओम सोनवणे. चला आरती प्रीती सोनल. चला तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुमचं वाचून झालंय.
आवाज येतोय? आवाज ओके का? चला, थँक्यू वैष्णवी. चला विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावरचा आपला कोणताही प्रश्न चुकणार नाही. पहा उत्तर क्रमांक 134. शगुनच्या आईने शगुनच्या शाळेत वनराई संस्थेचे कार्यकर्ते आले होते. त्यांनी मुलांना झाडांची रोपे आणायला सांगितली होती. रोपे शाळेच्या परिसरात लावणार होते. शगुनच्या आईने आपल्या बागेतील लाल जास्वंदाचे रोप शगुनला न्यायला सांगितले. रोपाची मुळे तुटणार नाहीत याची काळजी घेऊन शगुनने बागेतून हळूच रोप काढून घेतले. मुलांनी वेगवेगळ्या प्रकारची रोपे आणली होती. श्रेयाने गुलाबाचे तर स्मिताने आबोलीचे रोप आणले होते. ओंकारने सीताफळाचे तर आदित्यने कडुलिंबाचे रोप आणले होते. फुलांची, फळांची, औषधांची रोपे अशी अनेक रोपे गोळा झाली होती. मुलांच्या हस्ते रोपे लावण्याचे ठरले. पटांगण सोडून उरलेल्या जागेत छोटी खड्डे खणण्यात आली. प्रत्येक खड्ड्यात 3 फूट अंतर सोडून रोपाची लावणी केली. रोपे लावायची पद्धत, त्यांची देखभाल यांच्याविषयी वनराई संस्थेने दिली. यांच्याविषयीची माहिती वनराई संस्थेने दिली. आम्ही झाडांची काळजी घेऊन व त्याची देखभाल करू असे मुलांना सांगितले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता. पहा वनराई संस्थेने अभिनंदन उमेर पण तास करतोय. पहा आरती प्रीती सोनल अभिनंदन तुमचं, तुम्ही तास करताय. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी तास केला पाहिजे, सर्वांनीच उतारा सोडला पाहिजे, सर्वांनीच अभ्यास केला पाहिजे. काही ठराविक मुलांनीच का अभ्यास करावा आणि आपण नुसतं बघत राहावं हे चुकीचं आहे. चला उत्तर क्रमांक 134 मधील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. ओंकारने कोणते रोप आणले होते? प्रश्न पहिला, ओंकारने कोणते रोप आणले होते? सार्थक, चला उत्तर वाचला असेल तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर टाक. सार्थक खटके अभिनंदन तुझंही, तू लाईव्ह तास सुद्धा करतोय. चला ओंकारने कोणते रोप आणले होते? पर्याय ए कडुलिंबाचे, पर्याय बी सीताफळाचे, पर्याय सी गुलाबाचे, पर्याय डी आबोलीचे. पहा ओंकारने कोणते रोप आणले होते? त्याच्या आईने बागेतून ओंकारने नाही, शगुनने बागेतून रोप आणलं होतं. ओंकारने कोणतं रोप आणलं होतं? ओळख क्रमांकही शोधून टाकायची तुम्ही. चला ओम सोनवणे बी उत्तर म्हणतोय सीताफळाचं. वैष्णवी म्हणते 5व्या आणि 6व्या ओळीमध्ये पाहू आपण. पहा 5वी ओळ पहा, त्याच्यामध्ये ओंकारने सीताफळाचे तर आदित्यने कडुलिंबाचे. ओंकारने सीताफळाचे तर आदित्यने कडुलिंबाचे, म्हणजे ओंकारने कोणता आणला असेल रे मग? गुलाबाचा आणला असेल का? उमेर सी उत्तर देतोय पहिल्या प्रश्नाचं. आदित्य सानप बी उत्तर. ओम सोनवणे 5 लाईन म्हणतोय बा, 5व्या लाईन मध्ये. प्रशांत सानप ए उत्तर कडुलिंबाचं. प्रशांत पूर्ण बिघडला वाटतं, गावाकडे गेला कीच त्याला उत्तर कळाना. वैष्णवी सोनवणे बी उत्तर. युवराज तोरवे बी उत्तर. प्रदीप सानप बी उत्तर. प्रशांत कडुलिंबाचं आणलं होतं ना ओंकारने रोप? चला ज्या विद्यार्थ्यांनी सार्थक खटके बी उत्तर. सार्थक प्रश्न क्रमांक म्हणजे 1 स्पेस द्यायचा आणि बी उत्तर टाकायचं. प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक टाकत चालायचा. सार्थक छान उत्तर टाकतोयस तू. चला प्रश्न पहिला, ओंकारने कोणते रोप आणले होते? योग्य उत्तर पर्याय बी सीताफळाचे. बी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. 5व्या ओळीमध्ये उत्तर बघा, ओंकारने सीताफळाचे तर आदित्यने कडुलिंबाचे, म्हणजे ओंकारने कोणतं आणलं होतं? फक्त सीताफळाचं. चला अनुष्का थोरवे बी उत्तर. अक्षता सानप बी उत्तर. अभिनंदन. अक्षता अगं कडुलिंबाचं नव्हतं आणलं त्यांनी, आदित्यने कडुलिंबाचं आणलं होतं. आदित्यने नाही विचारलं आपल्याला, ओंकारने विचारलंय. ओंकार वेगळा, आदित्य वेगळा आणि बाकीचे मुलं वेगळे. प्रत्येक मुलाने आपल्या घरून एक रोप आणलं होतं. तर आपल्या यापैकी आदित्यने नाही, ओंकारने कोणतं आणलं होतं विचारलंय. ओंकारचं पहा, ओंकारने सीताफळाचं आणलं होतं.
पहा, काळजीपूर्वक वाचा, वाचलं तर उत्तर चुकणार नाही, अशी गडबड होणार नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचं चुकलंय, कुणी सी दिलंय, कुणी ए दिलंय. प्रशांत पारच बिघडलाय, तो कडुलिंबाच म्हणतोय डायरेक्ट. काय प्रशांत, उत्तर वाचलं नाही वाटतं. चला, प्रश्न पहिला, ओंकारने कोणते रोप आणले होते? योग्य उत्तर पर्याय बी. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला, तुमच्यासाठी दुसरा प्रश्न. शगुनने रोप काढून घेताना कोणती काळजी घेतली होती? पहा, शगुनने बागेतलं एक रोप काढून आणलं होतं शाळेमध्ये. तर शगुनने रोप काढून घेताना, बागेतलं ते रोप काढून घेताना काय काळजी घेतली होती? पर्याय ए, फुले तुटणार नाही याची. पर्याय बी, रोपाची मुळे तुटणार नाही याची. पर्याय सी, रोपांना पाणी लागणार नाही याची. पर्याय डी, रोपांना उगणार नाही याची. चला, योग्य पहा, पर्याय ए, फुले तुटणार नाही याची. पर्याय बी, रोपांची मुळे तुटणार नाही याची. पर्याय सी, रोपांना पाणी लागणार नाही याची. पर्याय डी, रोपांना ऊन लागणार नाही याची. चला, योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न दुसऱ्याचं, ओम सोनवणे बी उत्तर. अक्षता सानप पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर. अभिनंदन अक्षता. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक. वैष्णवी सोनवणेमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये बघा, रोपांची मुळे तुटणार नाही याची काळजी घेऊन शगुनने बागेतून हळूच रोप काढून घेतले. पहा, अशी ओळ आहे वैष्णवीच्या मध्ये. ओंकार, रोपाची मुळे तुटणार नाही याची काळजी घेऊन शगुनने बागेतून हळूच रोप काढून घेतले. मग याचं योग्य उत्तर काय असेल तुम्ही सांगा. पहा, ओम सरोडे म्हणतात थर्ड लाईन. अभिनंदन ओम. वैष्णवी बी उत्तर. सार्थक खटके बी उत्तर. आदित्य सानप बी उत्तर. हुमेर बी उत्तर. हुमेर, प्रश्न क्रमांक आणि उत्तर टाक, फक्त बी टाकलंयस तू. प्रश्न क्रमांक 2 त्याचं बी उत्तर असं टाईप करायचं, फक्त बी नाही टाईप करायचं. प्रशांत सानप दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर. प्रशांत म्हणतोय दुसऱ्या आणि चौथ्या ओळीमध्ये. अभिनंदन प्रशांत. पहिल्या प्रश्नाला काय झोपेतून उठला होतास का काय? मग अक्षता सानप बी उत्तर. अभिनंदन सर्वांचं, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. खूप छान प्रतिसाद तुमचा. चला, प्रश्न दुसऱ्याचं योग्य उत्तर, रोपाची मुळे तुटणार नाही याची काळजी शगुनने घेतली होती. पहा, खूप खूप अभिनंदन तुमचं. बी उत्तर सर्वांचंच बरोबर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रश्न तिसरा तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा, कोणत्या प्रकारची रोपे गोळा झाली होती? कोणत्या प्रकारची रोपे गोळा झाली होती? फक्त औषधाची, फक्त फळांची, सॉरी पर्याय ए, फक्त औषधाची. पर्याय बी, फक्त फळांची. पर्याय सी, फुलांची, फळांची, औषधाची. आणि पर्याय डी, फक्त फुलांची. चला, योग्य उत्तर टाका. अभिनंदन कृष्णा, तुझ्यामुळे सगळे तासाला जॉईन झाले. खूप छान काम केलंस तू आज. प्रशांत माझ्यासोबत नसल्यामुळं तुला ते काम करावं लागलं. तुझं अभिनंदन. तुझ्यामुळे आपल्या शाळेतील सगळेजण जॉईन आहेत. प्रशांत, वायफाय घे, नेट घे, काही कर, पण तास कर. परत परत तेच सांगू नको मी नेट घेऊन तास करतोय. कृष्णा सी उत्तर. आदित्य सानप सी उत्तर. वैष्णवी 6व्या ओळीमध्ये उत्तरे म्हणते पहा. वैष्णवी, फुलांची, फळांची, औषधांची रोपे अशी अनेक रोपे गोळा झाली होती. अभिनंदन वैष्णवी. आई वैष्णवीने ओळ सांगितली बा, ती ओळ वाचा सगळी, तुम्हाला उत्तरापर्यंत लगेच जाता येईल. वैष्णवी श्री उत्तर. सृष्टी गंडाळ सी उत्तर. सृष्टी, उद्या शाळेत ये. सार्थक खटके सी उत्तर. अभिनंदन सार्थक. अशा प्रकारे उत्तर टाकायचं. चला, सार्थक हिला फोन कर, ऐश्वर्याला, साक्षीला. अक्षता सानप सी उत्तर. अभिनंदन, खूप छान. चला, कोणत्या प्रश्न तिसरा, कोणत्या प्रकारची रोपे गोळा झाली होती? तर पर्याय सी योग्य उत्तर. पर्याय सी, फुलांची, फळांची आणि औषधांची रोपे गोळा झाली होती. सी उत्तर दिल्यास सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. खूप छान. तुमच्यासाठी प्रश्न चौथा, रोपे कोणाच्या हस्ते लावायचे ठरले? जे मुलांनी रोप गोळा केली होती शाळेमध्ये, ती रोप कुणाच्या हस्ते लावायचे ठरले? हुमेर, प्रश्न पार टाईप करू नको. प्रश्न 3 सी टाकलं तरी छान. हुमेरचं उत्तर पण सी उत्तर आलंय. सी उत्तर प्रश्न तिसऱ्याचं चुकीचं आहे हुमेर. पहा, साक्षीचं नेट संपलंय का? चल जाऊ दे. चला, ओम सोनवणे चौथ्या प्रश्नाचं ए उत्तर देतोय पहा. रोपे कोणाच्या हस्ते लावायची ठरली होती? पर्याय ए, मुलांच्या. पर्याय बी, गावकऱ्यांच्या.
पर्याय सी शिक्षकांच्या, पर्याय डी प्रमुख पाहुण्यांच्या. पहा याचं उत्तर उतार्यामध्ये आहे. खालून ओळ क्रमांक 5 जर पाहिली तुम्ही, खालून 5 किंवा वरून 7 नंबरची ओळ जर पाहिली तुम्ही तर तुम्हाला 7व्या ओळीमध्ये उत्तर मिळेल. अभिनंदन वैष्णवी. वैष्णवीने ओळ क्रमांक सांगितले बा. 7वी ओळ वाचा फक्त. वैष्णवी सी उत्तर देते. ओम सोनवणे 7वी ओळ म्हणतोय. प्रशांत 7वी ओळ म्हणतोय. अभिनंदन प्रशांत. चला 7व्या ओळीमध्ये उत्तर आहे. सगळ्यांनी ते ओळ वाचा आणि उत्तर टाईप करा. कृष्णा 4थ्या प्रश्नाचं ए उत्तर म्हणतोय. वैष्णवी सी उत्तर म्हणते. वैष्णवी ओळ वाचून जर उत्तर चुकतं कसं मग? त्याच्यामध्ये शिक्षकांच्या हस्तारोप लावायचं ठरलं होतं का? वैष्णवी ओळ तूच वाच नीट. प्रशांत वैष्णवीचं बघून सी टाकतोय. स्वतःची बुद्धी वापरायची सोडून दिली वाटतं. मी सांगितलं होतं आपल्या आपल्या मनाने टाका, दुसरे आपल्याला फसवायसाठी चुकीचं उत्तर टाकतात. प्रशांत काय चूक झाली तुझी? शिक्षकाच्या हस्ते झाडं लावायची ठरले होते का? म्हणजे न वाचता टाईप करायचं सवय झालेली. मोबाईल इतकं टॅब इतकं ठेवून द्यायचं आणि टाईप करायचं. अक्षता सानप ए उत्तर. वैष्णवी सोनवणे ए उत्तर. हुमेर ए उत्तर. अभिनंदन हुमेर. चला ज्यांनी ज्यांनी ए उत्तर दिलंय त्यांचं बरोबर आहे. ज्यांनी सी दिलंय त्यांचं चुकलेलं आहे. चला ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. सृष्टीनंदा ए उत्तर. प्रश्न 4 रोप कोणाच्या हस्ते लावायची ठरली होती? पहा 7वी ओळमध्ये काय म्हणते बा. मुलांच्या हस्ते रोप लावायचे ठरलेले. मुलांच्या हस्ते रोप लावायचे ठरलेले एवढी ओळ वाचली तरी आपल्याला कळत आहे. सर्वांचं ए उत्तर येणं अपेक्षित होतं. काही जणांनी दुसऱ्याचं बघून उष्ट खायची सवय काही जणांची अजून गेलेली नाही. लोकांचं बघून टाकतात, ते चुकतात. लोक आपल्याला फसवतात आणि आपण फसतो. आपल्या स्वतःच्या विवेक बुद्धीला विचारून उत्तर टाकत जा. प्रश्न 4 रोप कोणाच्या हस्ते लावायची ठरली होती? पर्याय ए मुलांच्या. अभिनंदन. ज्यांनी ए उत्तर दिले त्यांचं अभिनंदन. चला प्रश्न 4 तुमच्यासाठी. प्रश्न 5 वनराई संस्थेने कोणते कामे केली? वनराई संस्थेने कोणते कामे केली? पर्याय ए झाडाची रोपे मुलांना दिली. पर्याय बी पटांगणात झाडांची रोपे लावली. पर्याय सी आम्ही झाडांची काळजी घेऊ असे सांगितले. आणि पर्याय डी रोपाची देखभालीविषयी माहिती दिली. पहा वनराई नावाची संस्था त्या शाळेमध्ये आली होती आणि त्यांनी मुलांकडून झाडं लावून घेण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी शाळेत आल्यानंतर कोणतं काम केलं, त्या संस्थेच्या मार्फत काय मार्गदर्शन मुलांना मिळालं किंवा त्यांनी कोणते कामं केले शाळेमध्ये येऊन. पहा वैष्णवी अभिनंदन. खालून 3री ओळ मध्ये बघा ती. त्यांची देखभाल यांच्याविषयी माहिती वनराई संस्थेने दिली. अभिनंदन वैष्णवी. आदित्य सानप डी उत्तर. ओम सोनवणे डी उत्तर. कृष्णा खडे डी उत्तर. ओम म्हणतोय डाऊन खालून 3री लाईन म्हणतोय. अभिनंदन ओम. वैष्णवी डी उत्तर. चला ओळ क्रमांक वाचा आणि नंतरच उत्तर टाका. टाकायला वेळ लागला तरी चालेल पण लोकांचं बघून टाकू नका. लोक तुम्हाला फसवतात, चुकवतात. अक्षता सानप सी उत्तर. आम्ही झाडाची काळजी घेऊ असं सांगितलं. अक्षता वनराई संस्था झाडाची काळजी घेणार नव्हती तर झाडाची काळजी मुलांनाच घ्यायची होती. पहा चुकीचं उत्तर टाकू नका. चला प्रश्न 5 वनराई संस्थेने कोणते काम केले? सार्थक कटके डी उत्तर. अभिनंदन सार्थक. चला ज्यांचं डी उत्तर आहे त्यांचं सर्वांचं अभिनंदन. खूप छान. डी उत्तर आणि बरोबर उत्तर. प्रश्न 5 वनराई संस्थेने कोणते कामे केली? योग्य उत्तर पर्याय डी रोपांची देखभालीविषयीची माहिती वनराई संस्थेने शाळेतील मुलांना दिली. डी उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 134 येथे पूर्ण करत आहोत. हुमेर डी उत्तर येतोय. अभिनंदन हुमेर. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हॉट्सअप वर अद्याप कोणी ग्रुप जॉईन केलेला नसेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जा. तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. ज्यांनी आधी जॉईन केलाय त्यांनी डबल जाण्याची गरज नाही. ज्यांचा अद्याप जॉईन झालेला नाही त्यांनी युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, जेणेकरून लाईव्ह तासिकेचे लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं, बेल आयकॉनला दाबलं तर तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळत राहील.
त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक उपलब्ध आहेत. व्हॉट्सअपवरच्या बऱ्याचशा लिंक तुमच्या डिलीट होऊ शकतात, फॉर्मॅट होऊ शकतात, परंतु टेलिग्रामवरच्या सर्व लिंक तुम्हाला कायमस्वरूपी उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेच्या प्लस झालेल्या तासिकेच्या लिंक, सराव टेस्टच्या लिंक, पीडीएफच्या लिंक, निकालाच्या लिंक सर्व तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. चला, अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 134 येथे पूर्ण केला आहे. पुढचा